गावी गावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळ घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा लीना दुर्बळाची देवा लीना दुर्बळाची देवा लीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा लीना दुर्बळाची देवा लीना दुर्बळाची देवा लीना दुर्बळाची देवा रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष धने. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा देहा संबंधानं उपदेश करणारा हा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आपल्याला उपदेश करताय. बाबा रे, तू कुणाच्या तरी रंगामध्ये रंगणार आहे. हे अनमोल देह तुला प्राप्त झाल्यानंतर तू काहीतरी कुणाला तरी शरण जाणार आहे, कुणाच्या तरी नादाला लागणार आहे, कुणाच्या तरी रंगात रंगणार आहे. मग कुणाच्या तरी रंगात रंगण्यापेक्षा रंगी रंगी रे श्रीरंगे भगवान पंढरीशी पांडुरंगाच्या रंगामध्ये, देवाच्या रंगामध्ये, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग. कारण इतर रंग जर पाहिले ना तर त्यातलं पहिलं उदाहरण दिलंय. काय भुललासी पतंगे पाकोळी जशी फूल समजून दिव्याजवळ जाते आणि स्वतःचा देह भस्म करून घेते, तद्वत आपण सुद्धा इतर सांसारिक रंगाच्या नादी लागून आपण आपलं जीवन बर्बाद करून घेण्यापेक्षा, कारण जे देह आपल्याला मिळालाय शरीर जायाचे ठेवणे म्हणून धरिसी अभिलाष जने. या शरीराची फारसी इच्छा धरू नकोस. किती काळ टिकेल सांगता येत नाही, कसं टिकेल शेवटपर्यंत सांगता येत नाही. आणि म्हणून आता घाईनं तातडीनं त्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंग, त्याचं नामस्मरण कर. कारण तू ते करण्यासाठी आलाय. तू ज्यांच्यासाठी आयुष्य खर्च करतोय ना बाबा, ते मात्र तुझं यातलं कुणीच नाही. मग तू काय काय आयुष्यभर ज्यांना माझं माझं म्हणतोय ना, कोण कोण तुझं, तू जेवढ्यांना माझं म्हणतो ना, पण पाहिलं तर नोहे तुझा हा परिवार. हा परिवार तुझा नाही. परिवारातलं काय काय तुझं नाही. द्रव्य धन तुझं नाही. दारा म्हणजे पत्नी तुझी नाही. द्रव्य दारा क्षणभंगूर. द्रव्य क्षणभंगूर आहे, पत्नी क्षणभंगूर आहे, मुलं बाळ क्षणभंगूर आहे, सगळं क्षणभंगूर आहे. हे सर्व जाग्यावर राहणार आहे. पण तुला मात्र अंती एकल्यानं जायाच, अंती एकल्यानं जायाच. मग एकट्यानं जायचं नाही ना, पण आयुष्यभर तू ज्यांच्या रंगात रंगलाय, ज्यांच्यासाठी रंगलाय प्रपंचात, हे तुला उपयोगाला येणार नाही. तुझ्या उपयोगाला येणारा एकच आहे, अंतकाळीचा सोयरा. तुकोबाराय म्हणता पहिल्या चरणामध्ये मी तुला ज्याच्या रंगात रंगायला सांगितलंय ना, तो तुझा खऱ्या अर्थानं शेवटचा सोयरा आहे, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे
विठू धरा. म्हणून त्या विठ्ठलाला तुम्ही धरा, त्या श्रीरंगाला तुम्ही धरा. धरा म्हणजे त्याचं भजन करा, नामस्मरण करा, आपला तो एक देव करून घ्यावा, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. अभंगाच्या विवेचनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ बाबा महाराज यांच्या या पवित्र ग्रामभूमीमध्ये प्रांगणामध्ये त्यांच्याच नावानं साई सम्राट असणाऱ्या या मंगल कार्यालयामध्ये तुम्ही आपण सर्वजण एकत्रित होऊन भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतोय. काय निमित्त आहे सर्वांना जरी ज्ञात असलं, माहिती असलं, ठाऊक असलं, जाणीव असली तरी पण सर्वांच्या वतीने सांगण्यासाठी उभं केलं. सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य न्यायानं आपल्या साई ग्रामभूमीतील, शिर्डी ग्रामभूमीतील शिंदे परिवारातील कैलासवासी शशिकांत विनायक पाटील शिंदे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण झालं. आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व शोकाकुल परिवार आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत श्री गणेश शशिकांत पाटील शिंदे आणि त्यांच्या मुलगी आहेत सौ मीना राजेंद्र पाटील चव्हाण, तसेच अजूनही सर्व शोकाकुल परिवार आहे. श्री सुधाकर बाजीराव पाटील शिंदे, श्री विजय विनायकराव पाटील शिंदे, श्री भाऊसाहेब बाजीराव पाटील शिंदे, श्री बापूसाहेब भास्कर पाटील शिंदे, श्री गोविंद भास्कर पाटील शिंदे, श्री गोरख बाबूराव पाटील शिंदे, श्री मच्छिंद्र बाबूराव पाटील शिंदे, श्री जितेंद्र अण्णासाहेब पाटील शिंदे, श्री दीपक संपत पाटील शिंदे, श्री अनिल सकाराम पाटील शिंदे, तद्वत सर्व शिंदे परिवार शिर्डी, हा सर्व शिंदे परिवार एकत्रित येऊन आपल्या स्नेही असणाऱ्या वडिलांच्या निमित्तानं, शशिकांत पाटील शिंदे यांच्या निमित्तानं म्हणून त्यांच्या शेवटच्या सोहळ्यामध्ये तुम्ही आपण उपस्थित आहात. सोहळे त्याशी जीवनामध्ये भरपूर आहे, परंतु ज्ञानोबाऱ्यानं ज्ञानेश्वरीमध्ये खऱ्या अर्थानं 2 सोहळे करायला विसरू नका. च्या गावालिया च्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी. जिवंतपणी 2 सोहळे साजरे करताना नाही म्हणायचं नाही, पहिलं पोरग जन्माला आलं, जन्माचा सोहळा साजरा करावा आणि एक मृत्यूचा सोहळा साजरा करताना कुणी नाही म्हणायचं नाही. आणि मग 3रा सोहळा आहे शुभविवाह. तो कसाही केला चालतोय, 1 केला तरी चालतोय, 2 केला तरी चालतोय, कितीही केले तरी चालते. पण आताच्या भाषेत पहिलाच व्हायला कठीण आहे, त्याच्यामुळं अवघडच गोष्ट आहे. पण हे जन्माचा आणि मृत्यूचा हे 2 सोहळे मात्र संस्कारानंच झाले पाहिजे, शास्त्रानं सांगितले तसेच झाले पाहिजे. जन्माचा सोहळा कुणी करावा आणि मृत्यूचा सोहळा कुणी साजरा करावा? जन्माचा सोहळा आई वडिलांनी करावा. बालक जन्माला आलं त्याचं नामकरण विधी 5 आणि 12 आई वडिलांनी शास्त्रानं सांगितलंय तसं साजरं करावं. ज्याला वाटतं माझे मुलं संस्कारिक निघावे, चांगले वागणारे निघावे, त्यानं आपल्या मुलांचं बाल संस्कार हे चांगले करावे. 5 वर्ष नामकरण विधी यथाविधी करावे. आणि ज्या आई वडिलांना असं वाटतं ना आम्ही म्हातारा झाल्यावर आमचा सांभाळ आमच्या मुलांनी चांगला करावा, त्यांनी मुलांवर संस्कार चांगले करा. आणि ज्या मुलांना असं वाटतंय ना आम्ही म्हातारा झाल्यावर आमच्या मुलांनी, सुनांनी, आमच्या नातवांनी आम्हाला सांभाळावं, त्यांनी एकच काम करा गड्या, तुम्ही पहिले तुमच्या आई बापाला सांभाळा. कारण मी व्यवहारातली एक म्हण नेहमी सांगत असतो. मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम असल्यामुळं इथलं उदाहरण परफेक्ट आहे. मंगल कार्यालयामध्ये लग्न शुभारंभ जर असला ना तर एक फोटोग्राफर असतो आणि त्या फोटोग्राफरचं काम असतं जसा चेहरा तसा फोटो. फोटोग्राफरचं काम आहे जसा चेहरा तसा फोटो. आणि वरमाईचं काम असतं जसा आहेर तसं लुगडं, जसा आहेर तशी साडी. अहो फोटोग्राफर चेहरा पाहून फोटो काढतो, वरमाई आहेर पाहून साडी आणि लुगडं देते. मग देव काय करतो? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
जगी जीवनाचे सार घ्या रे जाणोनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्या रे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. अरे देव काय करतो? ज्याला वाटतं मी म्हातारा झाल्यावर माझ्या मुलांनी सुनांनी सांभाळावं, तू कुणाला तरी सांभाळ ना बाबा, मग तुझे मुलं तुला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या मुलांनी म्हातारपणी आई वडिलांना मातृदेव पितृदेव म्हणून सांभाळ करावा. अंतवेळेच्या अंतकाळाच्या वेळेस त्यांच्या जवळ बसून भगवत स्मरण करावं. त्यांचा अंतविधीचा सोहळा, दशक्रियेचा सोहळा, वर्ष श्राद्धापर्यंत आलेल्या सर्व तिथ्या त्यांना आदरानं कराव्या. कारण मुलासाठी आलेला तो पर्व काळ आहे. का सोम सूर्यादी ग्रहणे करती करवती पर्वणे, माता पिता मरणे अंकित जे दिवस. मुलाला आलेले हे अंकित दिवस आहे, पर्व काळ आहे. आणि या पर्व काळावर मुलानं काय करावं? काय करावं तर 3 कामं करावी आवर्जून. कोणतं काम करावं? पहिलं काम आहे पिंडदान, दुसरं काम आहे ज्ञानदान, आणि तिसरं कर्म आहे अन्नदान. मुलांनी नातेवाईकांनी गेलेल्या व्यक्तीच्या पश्चात असणाऱ्या नातेवाईकांनी पहिलं काम पिंडदान करायचंय, दुसरं काम ज्ञानदान कथा कीर्तन करायचंय, तिसरं मात्र अन्नदान करायचंय. हे कुणी करायचं, कसं करायचं, का करायचं, केलं तर फायदा काय आणि नाही केलं तर तोटा काय, अशा काही मुद्द्यांचा विचार करायचा ना आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा. विठाला विठाला आणि म्हणून आज या शिंदे परिवारातील बापाला जाऊन 1 वर्ष परिपूर्ण झालंय. आणि म्हणून या परिवारानं पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान हे 3 कर्म करताना कुणी नाही म्हणायचं नाही. कारण आज आहे श्राद्ध. श्राद्ध शब्दाचा खरा अर्थ आहे श्रद्धेनं करायचं काम. समाजाला दिसावं, नातेवाईक काय म्हणतील असं म्हणून जर करायला गेले ना, मग मात्र पितृदोष घडल्याशिवाय राहत. मनामध्ये श्रद्धा पाहिजे, आपुलकी पाहिजे, सद्भाव पाहिजे. आणि सद्भावानं जर हा कार्यक्रम केला ना तर निश्चितपणे तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते. तया तुला कल्याणाय येते, तया तुला कल्याण. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते, पितरांच्या निमित्तानं तुम्ही जर श्राद्ध कर्म केलं ना, श्रद्धेनं जर केलं ना, तर मग मात्र पितर आपल्याला आशीर्वाद देतात. पण का म्हणून पिंडदान करायचंय तर पिंड हे शरीराचं नाव आहे. शरीराला एक नाव काय आहे? पिंड. आणि शरीराला पिंड म्हणायचंय, पण हे पिंड ज्या आई बापापासून निर्माण झालं ना, म्हणून त्या आई बापाचं या शरीरानं, या पिंडानं त्यांचं पिंडदान करायचं. दुसरं कारण का म्हणून पिंडदान करायचंय तर प्रत्येकाचं अन्न हे वेगवेगळं आहे. गाईचं अन्न वेगळं, कुत्र्याचं अन्न वेगळं, गाढवाचं अन्न वेगळं, डुकराचं अन्न वेगळं. तसं जिवंत माणसाचं अन्न वेगळं आणि मृत्यूनंतर पितर योनीत गेलेल्या माणसाचं अन्न वेगळं. शिंदे काकांचं आज तुम्ही बनवलेले जे पदार्थ असतील हे त्यांना खायला चालणार नाही. ते आता पितर योनीत असल्यामुळं आणि त्यांच्यामुळं त्यांच्यासोबत 2 यमाचे दूत असल्यामुळं आपण बनवलेले पदार्थ त्यांना चालत नाही. कारण देहाचे 4 प्रकार आहे, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आता ते सध्या स्थूल देहात सूक्ष्म देहात असल्यामुळं आपण स्थूल देहात, म्हणून आपण भाजी भाकर,
पण ते सूक्ष्म देहात गेल्यामुळं आता त्यांना भाजी भाकर नाही. मग आपण त्यांना जो घरी नैवेद्य बनवला ना, पिंड बनवला, ते पिंड म्हणजे आता त्यांचं खाद्य आहे. आणि म्हणून पिंड कसाही बनवून चालत नाही, कुठेही अर्पण करून चालत नाही, आणि कोणीही अर्पण करून चालत नाही. त्याच्यावर वेद मंत्र झाले पाहिजे, कारण मंत्रात ताकद आहे. मंत्रात ताकद आहे. जशी यंत्रात ताकद आहे तशी मंत्रात ताकद आहे. आज माझा आवाज एवढा चांगला नाहीये, जेवढा तुमच्यापर्यंत गोड आवाज पोहोचतो. इतका सुंदर आवाज माझा, इतका मोठा आवाज माझा नाहीये. पण साई माऊली साऊंड सिस्टीम एवढी गोड आहे का फक्त होट बाजूला करायचं उशीर आहे, ते आवाज आतून ओढून घेत आहे. मी काय बोलणार आहे ते आतून खेचून घेत आहे. मला काय बोलायचंय, एवढं गोड रम्य वातावरण तयार झालंय. कशाची ताकद आहे? यंत्राची ताकद आहे. तशी मंत्राची ताकद आहे. आणि म्हणून ते मंत्र ब्राह्मण देवतेच्या मुखाद्वारे ते मंत्र म्हटल्यानंतर आपण दिलेलं इथं जे काय दान आहे ते दान आपल्या पितरांना मिळत असतं. आणि म्हणून या परिवारानं आज पिंडदान केलंय. महाराज, पिंडदान आम्हाला कळालं, पण कथा कीर्तनाचा आणि गेलेल्या जीवाचा काय संबंध आहे हो? दोन मित्र होते. पहिल्यानं विचारलं, का रे गेलेल्या माणसाचा आणि कथा कीर्तनाचा एकाएकी काय संबंध आहे? दुसरा म्हणला, कशाचा काय संबंध आहे? अरे कोणी 10ला येतं, आमच्यासारखे पाहुणे 10लाच येतात. मग कोणी 10:30ला, कोणी 11ला येतं. मग कोणी कुठं बसतं, कोणी कुठं बसतं. टाइमपास होत नाही ना. मग त्यापेक्षा एखादा कीर्तनकार प्रवचनकार आणायचा, तो बसवून द्यायचा, तो उभा करून द्यायचा, तो आपला बडबड करीत राहतो. बाकीचे तेवढ्या वेळापुरतं का होईना पारमार्थिक बनून श्रद्धेनं ऐकत राहतात. टाइमपास. कथा कीर्तन टाइमपास नाही. आपण बनवला हा भाग निराळा, पण कथा कीर्तन मात्र टाइमपास नाही हो. कथा काय करते? कथा आपल्या जीवनातली व्यथा दूर करते. का म्हणून करायची कथा? आपल्यातून गेलेल्या पितरांना जो देह मिळाला होता ना, तो देवे दिला देह भजना गोमटा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. डोळसी नारायण माझे जीव पण बबरो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन. डोळाची नारायण माझे जीवन बबरो. आपल्यातून गेलेल्या पितरांना सर्वांना तुम्हा आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान. कशासाठी दिले? जेणे तू जोडसी नारायण. देवाला जोडावं, देवाचं भजन करावं म्हणून देवे दिला दे भजना गोमटा. पण आपण काय केलंय हो? औट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया. औट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. औट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया. औट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना आया. खाया पिया सुख से सोया ना जमाना आया.
विठुदाजी म्हणता आऊट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया. भजन करायला दिलंय पण आयुष्यभरात जर त्यांच्याकडून भजन नसेल झालं ना तर त्यांच्या अंत वेळाच्या वेळेस आपण जवळ बसावं. का बसावं? आपण जन्माला आलो ना त्यावेळेस आपले आई आणि वडील आपल्या जवळ होते. आपण या जगात आलो त्यावेळेस ते आपल्या जवळ होते ना. मग आपले आई वडील या जगातून जाताना आपण त्यांच्या जवळ बसावं. पण बसावं म्हणजे मोबाईलचं व्हॉट्सअप बघत नाही बसावं. मग काय करावं? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आई वडिलांचा अंतकाळ जवळ आल्यावर आपण जवळ बसून रामकृष्ण हरी भजन म्हणावं. का म्हणावं? अंतकाळी याच्या नाम आले मुखान तुका म्हणे सुखा पार नाही. त्याचे वाचा बसलेली असू द्या पण कर्मेंद्रियाद्वारे जर त्याच्या अंतकरणापर्यंत देवाचं भजन पोहोचलं ना मनातली मनात काही स्पंदन तयार होतील. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मनातली मनात जरी त्याच्याकडून भजन घडलं तरी पण उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा गीतेत सांगतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. आणि म्हणून इथं ज्ञानदानाची सेवा का झाली पाहिजे? आयुष्यभर नाही भजन, अंतकाळाच्या वेळेस नाही भजन, कमीत कमी 10 दिवसामध्ये गरुड पुराणासारखा एखादा धार्मिक ग्रंथ, 10व्याला कीर्तन आणि प्रवचन, नाही 10व्याला जमलं तर श्राद्धाला का होईना कथा कीर्तन प्रवचन करावं. पण का करावं? तर त्याची अनेक कारण आहे गड्या, अनेक कारण आहे. पहिलं कारण आहे का करावं? आपल्यातून गेलेल्या पितरांचा जर उद्धार करायचा असेल ना तर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत. तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत भावे गाता गीत विठोबा. वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं का म्हणून कथा आणि कीर्तन ज्ञानदान का करायचंय? त्याचं कारण आहे गड्या तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे. शिंदे परिवाराच्या घरापुढं जागा होती पण पावसाचा अंदाज पाहून त्यांनी मंगल कार्यालय बुक केलं. का? भावे गाता गीत. कीर्तन व्यवस्थित झालं पाहिजे ही श्रद्धा आहे, अंतकरणातलं प्रेम आहे. आणि म्हणून शिंदे परिवारानं खर्च वाढवला. फक्त कथा कीर्तनामध्ये विक्षेप यायला नको, बाधा यायला नको. आणि म्हणून एवढं मोठं आयोजन आहे. कारण देवाची कथा आजकाल 2 पद्धतीनं होते, एक आवडीनं आणि दुसरी सवडीनं. पण श्राद्धाच्या निमित्तानं मी श्राद्धाचा शब्दाचा अर्थ सांगून आलोय. हे श्रद्धेनं करायचं काम आहे, म्हणून हे आवडीनं करायचं काम आहे. मग ज्याला असं वाटतं ना माझ्या पितरांचा उद्धार व्हावा त्यानं एकच काम करा. काय काम करा? भावे गाता गीत विठोबाचे. त्यानं देवाचं भजन करा.
पहिला फायदा कळाला महाराज. आमच्यातून आमचे आई वडील गेले, त्यांचा उद्धार व्हायचा असेल तर ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठन पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सुलभ आणि सोपा मोकळा व्हावा असं वाटत असेल तर इथं हरिकथा करा. म्हणून या हरिकथेचं आयोजन शिंदे परिवारानं केलंय. 2 झाले फायदे, अजून 3रा फायदा ऐका. पितरांच्या बाबतीचं झालं गड्या, पण आमचा उद्धार व्हावा, आमचा देह पवित्र व्हावा असं ज्याला वाटतंय ना, स्वतःचा देह पवित्र व्हावा, त्यानं ज्ञानोबरायचा सल्ला ऐका. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. स्वतःचा देह पवित्र करायचा असेल देवाचं भजन करा. स्वतःच्या जीवनातलं पाप घालवायचं असेल तर हरि उच्चाराने अनंत वापराशी जातील लयासी क्षण मात्र. देवाचं नाव घेतल्यावर पाप जातं, हो जात. किती जात? घेताना विठोबा घेताना विठोबा पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापा. घेताना विठोबा घेताना विठोबा पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. महाराज देवाचं नाव घेतल्यावर पापाचे पर्वत जळून जातील. आतापर्यंत कुणाचे पापाचे पर्वत जळाले का? पहावे पुराणे विचारोने. पुराणामध्ये काय विचारायचं? पुराण पाहायला वेळ नाही ना. तुम्ही सांगा ना महाराज, देवाचं नाव घेतलं पापाचे पर्वत जळाले. अरे सोयीचं नाही घेतलं, उलटा मंत्र जपत रामकृष्ण, त्यानं सोयीचं नाव नाही घेतलं रामाचं. मरा मरा उच्चारी, पण तरी सुद्धा वाल्ह्या कोळी महा हत्यारी वाल्ह्या कोळी महा हत्यारी नाम तारिला गिरधारी घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. अरे वाल्ह्या कोळ्यानं उलटा नाव घेतलं रे. पण बहु आहे करुणावंत हा भगवान परमात्मा, एवढा भोळा आहे, एवढा करुणा घन आहे, पण तरी सुद्धा त्या वाल्ह्या कोळ्याचा उद्धार केला. केले रामायण रामाधी. आणि म्हणून त्या देवाचं शरणागती करा, त्या देवाचं भजन करा. पाप घालवायचं असेल देवाचं भजन करा. अजून काय? अरे जीवनामध्ये जर पुण्य मिळवायचं असेल ना तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुण्याची गणना कोण करे? सुख पाहिजे असेल ना, सुख इथं पाहिजे ना. कोणाला नकोय सुख? जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण कोण दुखी आहे? जो देखे सो, म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं ना तो दुःखीच आहे. बरं दुःख नाही एवढे गमतीचे झाले ना भाऊ. कबीरदाजी म्हणता कोई तन दुखी तो कोई मन दुखी, मगर थोडे थोडे सब दुखी. आम्ही शाळेमध्ये हाजरी घेतो ना, तशी जरी इथं नुसती टाळकऱ्यांची जरी घेतली ना, टाळकऱ्यांची जरी हाजरी घेतली ना, तुमचं कसं काय? ते म्हणतील बाकीचं सगळं बरं आहे बरं का, पण आता मन का जरा गाडीवर फिरून फिरून
त्रास द्यायला लागलाय. हार्मोनियम वादक महाराजांना विचारलं, महाराज तुमचं कसं काय? ते म्हणले, हा मनका बिनकर काय नाही, पण आता जरा गुडघे त्रास देत आहे. कुणाचा मनका दुखेल, कुणाचा गुडघा दुखेल, कुणाचं कंबर दुखेल, थोडे थोडे सब दुखी. पण हे शरीरानं दुखी आहे, पण याच्यापेक्षा अवघड दुखणं आहे ते म्हणजे मनानं दुखी असणारे माणसं. ते दुखणं दिसत नाही, पण ते मात्र शरीराच्या दुःखापेक्षा मोठं दुःख आहे. आणि म्हणून कोई तन दुखी तो कोई मन दुखी, मगर थोडे थोडे सब दुखी. आणि मग सगळेजण दुखी आहे, पण अपेक्षा मात्र प्रत्येकाला सर्वांना हीच आहे. काय? सुखा लागे करीशी तळमळ. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे. म्हणजे अगदीच गावाकडच्या भाषेत सांगायचं ना, लोकांच्या आवत सोडायचा टाइम आणि आपला गळा घालायचा टाइम एकच आहे. विठाला कीर्तन सुरू होताना तुम्ही जर घड्याळात पाहिलं असेल, अरे बापरे आता 11:15 जर कीर्तन चालू झालं तर संपणार कधी? घाबरू नका, मराठी शाळेचा गुरुजी आहे मी. आणि मराठी शाळेचा म्हणजे सगळ्या शाळा सगळ्या ड्युटीवाले तसेच असतात. शाळेचा टाइम 11 ते 5 आहे, पण ती शाळा कधी कधी 10:30 भरते, 11:45 भरते, 11 भरते, कधी कधी 11:30 12 जरी भरले ना, पण सुटायचा टायमिंग मात्र 5 म्हणजे 5 असतो. तसं घाबरू नका. हे कीर्तन सुद्धा सुरुवात कधी झालंय याच्यापेक्षा तिकडून इशारा आला, आटोपलंय सगळं का कीर्तन आटोपणार आहे, म्हणजेच अजून 20-25 मिनिटात आटोपणार आहे. विठाला आम्ही आता आटपून घेतलं असतो, पण एवढं मोठं मंगल कार्यालय, इतकी गोड साऊंड सिस्टीम, एवढे गायक वादक, खरवंडी देवदरीहून आले आमचे गायनाचार्य दत्तात्रय महाराज, दादाभाऊ महाराज, आमचं ममदापूर भजनी मंडळ, आमचे विष्णुपंत दादा देवदरीकर महाराज, शिर्डी ग्रामस्थ भजनी मंडळ, हार्मोनियम वादक विनेकरी महाराज, एवढा सगळा संच जमा, एकल्याचा नोहे खेळ. या परिवारानं, शिंदे परिवारानं एवढा सगळं जमा केलंय. आणि मृदुंगावर साथ देण्यासाठी म्हणजे आम्ही एवढे 20-25 एकटेच वाजवत आहे. आम्हाला महाराष्ट्रातील अगदी गोड हात ज्यांचा आहे, आमचे परमस्नेही परम मित्र सोपानजी महाराज देवकर ममदापूरकर. आणि म्हणून एवढं सगळं सुसज्ज झालंय. एवढ्या गोड वातावरणामध्ये काहीतरी खर्च तर भेटला पाहिजे. आणि म्हणून एखादा तास तर पुरा आपण करूया, सेवेला बरोबर पूर्णविराम देऊया. आणि म्हणून मी मध्ये अडवटाईज नाही, काहीच चाललं, सरसगट चाललंय सुरुवातीपासून. विठाला जो देखे सो दुखिया बाबा. सगळे जण दुखी आहे, अपेक्षा मात्र प्रत्येकाला आहे. मला सुखासाठी तळमळ आहे, मला सुख भेटलं पाहिजे, सुख भेटलं पाहिजे. मग सुख पाहिजे असेल ना, तर सुख कुठं भेटेल? हो आपुला तो एक देव करुणी खावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी खावा, तेने बिना जीवा जर सुख पाहिजे असेल ना, मग एकच काम करा ना. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने बिना जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय दुसरं सुख नाही. म्हणजे देवाचं नाव घेण्याचं, देवाची शरणागती करण्याचे किती फायदे झाले. आई वडिलांचा उद्धार पहिला फायदा, स्वतःचा देह पवित्र होतो दुसरा फायदा. एवढंच नाही, आपल्या जीवनातलं पाप निघून जातं, दोष निघून जातात. कथा दोषहारी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाजी. देवाच्या शरणागतीचा फायदा, आपल्या जीवनात पुण्याचा साठा वाढतो. कथा कीर्तनाचा फायदा, देवाचं भजन केल्याचा फायदा, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं. कथा कीर्तनाचा फायदा. आणि मग कथा कीर्तन केल्यानं आपल्या देहाला सुगंध प्राप्त होतो, सेंट प्राप्त होतो. या देहाची किंमत वाढते. कबीरदासजी सांगतात, हरि भजन में 3 गुण, हरि भजन में 3 गुण, हर
मिष्टान मिले। आखिर बाकोठ जाओ कबीरा, आखिर बाकोठ जाओ। हरी भजन केल्यानंतर जीवनात 3 फायदे आहे। पहिला फायदा, हर कोई लागत पाव। भजन केल्यावर जो येईल तो तुमच्या पाया पडेल। हरी भजन केल्यानंतर दुसरा फायदा, आखिर बैकुंठ जाओ। आणि तिसरा फायदा, खाने को मिष्टान्न मिले। मग जर जीवनामध्ये देवाचं भजन केल्यावर एवढे फायदे आहे, मग तुकोबाराय म्हणता बाबा रे, मग इतर रंगांमध्ये रंगण्यापेक्षा, अरे इतर प्रयत्न करण्यापेक्षा, इतर गोष्टींच्या नादी लागून आपलं आयुष्य खर्च करण्यापेक्षा एकच काम करणं, त्या देवाच्या रंगात रंग, अभंगाचं पहिलं चरण। रंगी रंगी रे त्रिरंगी, रंगी रंगी रे त्रिरंगी, रंगी रंगी रे त्रिरंगी, रंगी रंगी रे त्रिरंगी, रंगी रंगी रे रंगी रंगी रे त्रिरंगा, रंगी रंगी रे त्रिरंगा, रंगी रंगी रे त्रिरंगा, रंगी रंगी रे त्रिरंगी, रंगी रंगी रे त्रिरंगी, रंगी रंगी रे त्रिरंगी, रंगी रंगी रे त्रिरंगी, रंगी रंगी रे त्रिरंगा, रंगी रंगी रे त्रिरंगा, रंगी रंगी रे त्रिरंगा, रंगी रंगी रे त्रिरंगा। काया बोलला दीपकांगे, काया बोलला दीपकांगे, काय फुललाची पतंगे, काय फुललाची पतंगे, शरीराला ते देवारे, शरीराला ते देवारे, शरीराला ते देवारे, शरीराला ते देवारे, जय राजाया जय देवणे, राजाया जय देवणे, जय राजाया जय देवणे, जय राजाया जय देवणे। रंगी रंगी रंगे रंगे, काया फुलला पतंगे, काया फुलला पतंगे, काया फुलला रंगी रंगी रे त्रिरंगे, काया फुललाची पतंगे, काया फुललाची पतंगे, काया फुललाची पतंगे। आणि म्हणून तुकोबारायांचा सल्ला आहे, बाबा रे, कुणाच्या तरी नादी लागून आपलं आयुष्य खर्चू नका। कारण हे जे आयुष्य मिळालंय, हा जो देह मिळालाय ना, हा नो गॅरंटीत आहे। तुकोबारायचं अजून एक प्रमाण फार गोड आहे। तुकोबाराय म्हणता, आता नका रे भाई नो नका, आता नका रे भाई नो नका, कारे भाई नका, करे बाई नका, आहे गाठी ते हो, आहे गाठी ते, आहे गाठी ते, लुटवो लोका रे बाई नो जगा रे बाई नो जगा। हे आता जगा रे बाई नो जगा, आहे गाठी ते, आहे गाठी ते, लुट बोलो रे भाई नो रे भाई नो जगा, रे भाई नो ए भाई नो, आता जागा रे भाई नो जागा,
कुठं जागे व्हा. अरे आयुष्य रूपी गाठोड तुमच्या हातात भगवान परमात्म्यानं दिलंय. व्यर्थ कुणाच्याही माग लागून खर्चू नका रे. आज माणसं जर पाहिले ना वेगवेगळ्या नादात आहे. कुणी समाजकारणात रंगलंय, कुणी धर्मकारणात रंगलंय, कुणी आपल्या देहाच्या रंगात रंगलंय, कुणी मनोरंजनात रंगलंय. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काही माणसांचं लक्ष फक्त देहाकडे आहे. नुसता मेकअप, मी दिसायला कसा दिसतोय, हे देहाच्या रंगानं रंगलेली माणसं आहे. काही राजकारणात रंगलेली माणसं आहे. सकाळपासून निम्म्या रात्रापर्यंत समाजकार्य चाललंय, नुसतं समाजकार्याच्या रंगात रंगलेली माणसं आहे. पण हे बाकीचे सगळे रंग गड्यांनो कसे रंग आहे त्याचं उदाहरण आमच्या तुकोबारायानं दिलंय. या रंगाची एवढी गोडी लागते ना प्रत्येकाला, ज्याच्या त्याच्या रंगाची गोडी आहे बरं का. कुणाला बिडी पिण्याच्या रंगात रंगलाय, कुणी दारू पिण्याच्या रंगात रंगलाय ना. ज्याला त्याला त्या विषयाची एवढी गोडी लागली आहे ना, त्याच्यापासून तो कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला, दूर होत नाही, दूर जात नाही. आणि मग जशी ती पाकोळी आहे, पाकोळीला दररोजची सवय आहे, या फुलावून उडावं, दुसऱ्या फुलावर जाऊन बसावं, लाल रंगाची फुलं रंगीबेरंगी फुलावर जाऊन बसावं, त्याचा सुगंध सेवन करावा, आस्वाद सेवन करावा, सवय आहे तिला. पण रात्रीच्या वेळेस फूल समजून ती एका दिव्यावर जाऊन बसली, दिव्याच्या जवळ गेली सुगंध सेवन करायला. परिणाम सुगंध नाही मिळाला, रसस्वाद करायला नाही मिळाला, पण त्या दिव्याच्या आग्नीनं मात्र पूर्ण तिला जळून जावं लागलं, देह तिचा संपवावा लागला. अरे तुमचं आपलं सुद्धा तसंच होतंय. प्रपंचाच्या रंगात रंगल्यामुळं, समाजाच्या रंगात रंगल्यामुळं आणि देहाच्या रंगात रंगल्यामुळं, या इतर रंगांमध्ये रंगत 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 आपण कधी त्या रंगामध्ये आपला हा देह आणि आपलं आयुष्य कधी संपून गेलंय कळालंच नाही. आणि म्हणून बाबा रे, हे रंग बाकीचे फिके पडणार आहे. जुन्या काळामध्ये सारवलेल्या भिंती असायच्या. रखमा पाटील, सारवलेल्या भिंती म्हणजे सारवलेल्या भिंतीला, मातीच्या भिंतीला कितीही रंग दिला, पण ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी मध्ये सांगता, बाबा रे पडोनी जाय भिंती. अरे भिंतच जर पडली तर तुझा रंगाचं काय घेऊन बसला. तसे इतर संसारिक रंग, संसारच जर नाशवान आहे, दुःखदायक आहे, तो संसारच जर, संसाराचा अर्थच वेगळा, संसरती, कधी पुढं सरकतो तर कधी माग सरकतो. संसार म्हणजे काय, स्वतःचं लग्न झालं पुढं सरकला, मुलं बाळ झाले पुढं सरकला, आणि मग त्यांचे लग्न झाले, सुनबाई आली पुढं सरकला, मग मधी सुख आहे तर कधी दुःख आहे, त्याचंच नाव संसार आहे. विठ्ठला आणि या संसारिक रंगामध्ये रंगण्यापेक्षा रंगायचं असेल ना तर तो रंग कधी उडत नाही, त्याचं नाव आहे पांडुरंग. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, आधी मध्य अंती अवगा हरी एक. पहिलेही देव होता, आत्ताही देव आहे, आणि मग आपण गेल्यावर सुद्धा देव राहणार आहे, होता आहे, असणार आहे. देव नेहमी आहे गड्या. आणि म्हणून आपण त्या देवाच्या रंगामध्ये रंगा. त्याचा रंग उलट त्याच्या रंगात रंगल्यामुळं आपल्याला सुद्धा एक वेगळाच रंग प्राप्त होतो. मी कबीरदासांचं उदाहरण सांगून आलोय. हरी भजन में 3 गुण. कशाचा परिणाम आहे, हरीच्या रंगात रंगण्याचा परिणाम आहे. पण आजची दुनिया जर पाहिली ना, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे। माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे,
कबीरदाजी म्हणतात आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आली. ज्याला मान सन्मान द्यायला पाहिजे त्याला सन्मान नाहीये. आणि मग अगदी वेदांतातलं वाक्य हो काय, घरामध्ये देव तुम्हाला दोन देव देऊन टाकले, मातृदेव भव आणि पितृदेव भव. ते दोन घरातले देव उपाशी ठेवतो आणि दुसऱ्या देवांना जाऊन अभिषेक करत असेल ना, तर मग मात्र तू इथं कुठंच नाही, साक्षात काशीला गेला ना, तो देव फार भोळा आहे, पण तो तुला आशीर्वाद नाही देणार गड्या, एक टोला देईल. घरचे देव उपाशी ठेवले कारण माय बाप तो केवळ काशी, त्याने न जावे तीर्थासी. अरे माय बाप तो केवळ काशी आहे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाचे स्वरूपे, अवघी देवाचे स्वरूपे, अवघी देवाचे स्वरूपे. घरातले देव ज्याला सजीवातले देव कळत नसतील त्याला निर्जीवातले देव कधी कळणार आहे. अरे ज्याला सगुणातला देव ओळखू नाही आला, त्याची भक्ती करता नाही आली, त्यानं निर्गुणासाठी कधी प्रयत्न करावा. आणि म्हणून रंगी रंगी रे श्रीरंगे, त्या देवाच्या रंगामध्ये रंगा. जर देवाच्या रंगामध्ये रंगले ना तर तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे, तुमच्या जीवनाचं नाही. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगता, बाबा रे तू इतरांच्या रंगामध्ये रंगतोय ना, पण तो रंग जर पाहिला ना तर सर्व रंग उडून जाणार आहे, तुझ्या उपयोगाला येणारा नाहीये. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी म्हणे धरा हरिभजनाची गोडी. जर तुम्हाला गोडी धरायची असेल, काहीतरी जीवनात करायचं असेल ना, तर एकच काम करा, त्या देवाच्या रंगामध्ये रंगा, त्याचं भजन करा, त्याचा परमार्थ करा, त्याची वारी करा, त्याचं नामस्मरण करा. का जर तसं नामस्मरण नाही केलं ना तर त्या भुंग्यासारखं, किड्यासारखं, पाकुळीसारखं तुमच्या देहाची राख झाल्याशिवाय राहणार नाही. शरीराची होय माती. कसं होणार आहे? कारण तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याचं शरीर दया ते ठेवणे, शरीर दया ते ठेवणे, शरीर दया ते ठेवणे, शरीर दया ते ठेवणे. हरी शरीर धरती
पांडुरंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करताय बाबा रे, तुला जे शरीर मिळालंय, जो देह मिळालाय ना, तो शरीर जयाचे ठेवणे, हे तुला ठेवण्यासाठी उसनं मिळालंय. देह हा पाचाचा अनिला उसना. देह तुम्हाला आपल्याला जो मिळालाय ना, तो पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वापासून मिळालाय. म्हणून ज्याचे त्यासी समर्पिजे, ज्याचा देह त्याला समर्पण करावा लागणार आहे. आणि म्हणून आतापर्यंत अनेकांचा गेलाय. तुम्ही आपण जन्माला आलो फक्त मरण्यासाठी नवे नवे. जन्माला येताना आपण आपलं मरण बरोबर घेऊनच आलोय. आणि म्हणून घराच्या बाहेर निघताना सुद्धा आपण निघालोय ना, नुसते आपण आपली गाडी घेऊन नाही निघालो. आपण घराच्या बाहेर निघताना फक्त आपले वस्तू घेऊन नाही निघालो, तर घराच्या बाहेर निघताना आपण आपल्या बरोबर आपली सावली घेऊन नाही निघालो. घराच्या बाहेर निघताना आपण आपलं मरण सुद्धा सोबत घेऊन निघालो. मरणाची तवा गाठोडी पगारी दिले तोची वरी माप भरे, दिले तोची वरी माप भरे, दिले तोची वरी माप भरे. मरणाची गाठोडी पदरी. ठीक आहे, ठीक आहे. 5 मिनिटात बरोबर 12:30ला आपण सेवेला पूर्ण विराम देणारच होतो. त्यांची सूचना आलेली आहे. म्हणून शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष जने, नोहे तुझा हा परिवार, द्रव्यधारा क्षणभंगूर, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. जीवनामध्ये बाकीचं काही आठवणीत राहिलं नाही राहिलं, हे कीर्तन बी ध्यानात नाही राहिलं हरकत नाही. आणि सगळं तुम्ही ध्यानात ठेवलं तर उद्या पुन्हा आम्हाला कोण बोलवेल. बाकीचं काही ध्यानात नाही राहिलं हरकत नाही बरं का. पण कबीरदासांचे एक वाक्य तेवढं ध्यानात ठेवा. दो बातों को कभी न भूलो, दो बातों को कभी न भूलो, जो चाहे कल्याण, पहली अपनी मौत को दूजे श्री भगवान. 2 गोष्टींना विसरू नका गड्या. कीर्तन संपलंय माझं. कोणत्या? पहिलं देवाला विसरू नका, आणि दुसरं मरणाला विसरू नका. आपण कधीतरी कुठंतरी कशेतरी केव्हा तरी आपण मरणार आहोत. फक्त एकच काम करा. आपण म्हणतोय फक्त खाली हात आया था, खाली हात जाना है. अगदी चुकीचं आहे बरं का. आपण खाली हातानं जन्माला बी आलो नाही आणि खाली हातानं मरत सुद्धा नाही. आपण खाली हातानं आलो नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले. केलेल्या कर्माचं गाठोडं आपण भोगण्यासाठी आलोय. आणि जाताना सुद्धा आपण धनामी भूमू पशवश्य गोष्टी, भार्याग्रहद्वार जनस्मशाने, देह चितायाम परलोक मार्गे, कर्मानुभव छती जीव एकाहा. आपण जाताना आपल्या कर्माचं गाठोडं बरोबर घेऊनच जाणार आहे. म्हणजे येताना कर्मानुसार येतो आणि जाताना कर्माचं गाठोडं बरोबर घेऊन जातो. आणि म्हणून जीवनामध्ये कर्म करताना वागताना चांगलं वागा, कारण त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार आहे. चांगलं असो किंवा वाईट असो. असो झालेली सेवा ईश्वर चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देत असताना आमच्या देवदरी ग्रामभूमीतील या दानी परिवाराच्या माध्यमातून काय नव्हते भाऊ बाळू नवनाथ भाऊंच्या संपर्कानं आमचे दादा भाऊ महाराज गायनाचार्य दत्तात्रय महाराज यांच्या संपर्काद्वारे सर्व शिर्डी भजनी मंडळ, ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या अनमोल सहकार्यातून आमची साई माऊली साऊंड सिस्टीम असं गोड असं वातावरण इथं उपलब्ध केलं. या शिंदे परिवारानं ज्यांच्या निमित्तानं ते कैलासवासी शशिकांत विनायक पाटील शिंदे आज त्यांच्या निमित्तानं झालेली ही ज्ञानदानाची सेवा भगवंताला विनंती करतो त्यांना या ज्ञानदानाच्या माध्यमातून उत्तम अशी गती प्राप्त व्हावी ही सदिच्छा व्यक्त करून या परिवाराकडून भगवत चिंतन, नामचिंतन, देश सेवा, धर्मसेवा घडत राहावी ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि वेळ झाल्यामुळे सेवेला पूर्णविराम. विठो कुमार